आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। शपथविधीनंतर पहिली कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे आणि हिवाळी अधिवेशनाआधी सरकारची ही कॅबिनेट बैठक नव्या मंत्र्यांसोबत पहिली कॅबिनेट बैठक आता सुरू झाली आहे। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाआधीची ही पहिली कॅबिनेट बैठक। आपण बघतोय शपथविधीनंतर पहिली आता कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे। हिवाळी अधिवेशनाआधी सरकारची ही कॅबिनेट बैठक आणि आता अगदी काही वेळापूर्वी शपथविधी झाला आणि त्या शपथविधीमध्ये ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्या सगळ्या नवनिर्वाचित मंत्र्यांसोबतची ही बैठक आहे आणि याला अनेक मंत्री उपस्थित आहेत। सगळे मंत्री जवळपास उपस्थित आहेत आणि हिवाळी अधिवेशनाची आधीची ही सरकारची कॅबिनेट बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। देवेंद्र, पहिली कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे, काय अपडेट्स आहेत? सौरभ, अगदी काही वेळापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला आहे आणि हे सगळे नवनिर्वाचित मंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री रामगिरी हे नागपूर इथलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, या निवासस्थानावरती आलेले आहेत आणि कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच हा सगळा शपथविधीचा सोहळा पार पडलेला आहे आणि उद्यापासून हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपुरामध्ये पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची कॅबिनेट बैठक, मंत्रिमंडळ विस्तारानंतरची पहिली कॅबिनेट बैठक जी आहे ती आता या रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पार पडते। त्यामुळे स्वाभाविक आहे उद्यापासून जे सुरू होणारं हिवाळी अधिवेशन असेल त्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतले जातात आहे का, कारण आजच शपथविधी पार पडलेला आहे आणि त्यानंतर कुठला एखादा दिलासादायक निर्णय, लोकप्रिय निर्णय घेतला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही वेळापूर्वी चहापान देखील पार पडलं एका, या चहापानावरती विरोधकांनी आधीच त्यांनी सांगितलं होतं की बहिष्कार घातलेला आहे, त्यामुळे हे चहापान पार पडलेलं आहे आणि आता कॅबिनेटची बैठक सुरू आहे। त्यामुळे या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात आहे याची माहिती जी आहे ती एक पत्रकार परिषद संयुक्त घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे निर्णय घेतले जातील आता सुरू असणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ते जाहीर केले जातील। सौरभ, निश्चितच देवेंद्र, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।